नमस्कार, पुन्हा एकदा मी आपल्या भेटीसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज राजेंद्र रामनाथ क्षीरसागर। आता आपण आहोत मालवणमध्ये नव्याने स्थापन केलेला राजकोट किल्ल्यावर। आपल्या आजूबाजूचा हा प्रदेश पाहू शकता। ही जागा पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि हा भला मोठा असा हा प्रवेशद्वार याच्यावर राजकोट म्हणून लिहिलेलं आहे आणि महाराजांसाठी जे शिल्प नव्याने पुन्हा एकदा उभारलेलं आहे। आणि ह्या पुतळ्याचं आत्ताच नुकतंच उद्घाटन झालं काही दिवसांपूर्वीच आणि त्या भेटीला आम्ही खास वेळ काढून आलेलो आहोत। आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी या राजकोट किल्ल्यामध्ये आम्ही प्रवेश करत आहोत आणि माझ्याबरोबर आमचे सर्व मित्र आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी आणि ही एंट्री आपण केलेली आहे आणि समोर दिसतोय तो महाराजांचा या झाडाच्या पलीकडे असलेला जवळजवळ 35 ते 40 फुटापेक्षा जास्त अशी ही अश्वारूढ नाही महाराजांचा पुतळा आहे ज्यांनी पुन्हा एकदा नव्याने त्या ठिकाणी बांधकाम केलं गेलं। आणि पाहू शकता अबब आपण एवढंच फक्त बोलू शकतो, एवढा मोठा हा पुतळा हे पहा। आणि हा दिसतोय तो दृष्टिक्षेपात आलेला आपला हा महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी जरा उभा करून त्याची दाखवतोय। खूप मोठा छत्रपती शिवाजी महाराज राजकोट मालवण किल्ल्याच्या समोर मालवण किल्ला आहे आणि तटरक्षावर हा बांधलेला खऱ्या जो राजकोट किल्ला होता तो राजकोट किल्ल्याचे काही अवशेष आहेत आणि हे नव्याने बांधकाम केलेलं आहे। मी तिकडे ना चप्पल घालायला लागेल। ठीक आहे तर हे काढूया तरी। अरे चप्पल घालून माझा हो नंतर चप्पल घालून ये रे। अरे ठीक आहे। आणि हा दिसतोय मोठा महाराजांचा किल्ला। जो किल्ला पूर्ण माझ्या कॅमेऱ्यामध्ये येण्यासाठी मागे जावं लागलेलं आहे। त्यानंतरच आपण या कॅमेऱ्यामध्ये हा कैक मोठा हा महाराजांचा पुतळा आणि बाजूला असलेले हे संपूर्ण समोरचा दिसतोय तो मालवण किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला आणि हा समुद्र तट। खूप मोठ्याने वारा वाहतोय आणि समुद्र किनारी असल्यामुळे वाऱ्याचा कोणताही त्या ठिकाणी परिणाम होत नाही। त्याच्यामधूनच हा पुन्हा एकदा हा असा शिवाजी महाराजांचा किल्ला। बरेच पर्यटक आता हे पर्यटन स्थळ म्हणून झालेलं आहे आणि बरेच पर्यटक आता मे महिना आहे आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता समोर दिसते ती गर्दी। आणि हा दिसतोय तो समुद्र मालवण किनारा, मालवण किल्ला हे जळणार आणि ती संपूर्ण महाराजांचा पुतळा जबरदस्त असं हे केलेलं आहे। खूप लांब आलो तेव्हा हा चेहरा महाराजांचा जो आहे पुतळा तो पूर्ण दृष्टिक्षेपात येतो। नाही तर आपण पायाखाली जर उभं राहिलो तर तो नक्कीच आपल्याला दिसणार नाही। म्हणून थोडंसं दूरवर यायला लागलेलं आहे आणि दूरवरून आपण या कॅमेऱ्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय। खूप मोठं या ठिकाणी आता पर्यटन स्थळ म्हणून उदयास आलेलं आहे। नव्याने जेव्हा हा जो किल्ला आपला पुतळा बांधला गेला तो मात्र सुंदर आहे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा। खरोखरच आपण सगळ्यांनी नक्कीच मालवणमध्ये जर आला असाल कोकणामध्ये आणि इतर या स्थळाला भाग या पवित्र स्थळ आहे आणि म्हणून पर्यटनाबरोबरच आपल्या या महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण आलेलो आहोत। कुठे गेले? हा समोर दिसतो तसं सचिन सांगतायत
आमचे या ठिकाणचे हे 2 प्रॉपर खंदे आहेत. हे मालवणचे सचिन मांजरेकर पुन्हा एकदा आपल्या ओळखीसाठी आणि उमेश आचऱ्याचे आहेत. तरी देखील पूर्णपणे या इथेच त्यांचं लहानपण गेलेलं आहे. त्यामुळे खडानखडा आणि प्रत्येक कोपरा न कोपरा या ठिकाणी त्यांना संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे आम्ही या दोघांना घेऊन फिरतो आहे आणि खऱ्या अर्थानं मालवण काय आहे ते आज या दृष्टिक्षेपामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि सर्वांग सुंदर असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. आणि म्हणूनच कोकणामध्ये या कोकण आपलाच असा का म्हणतात ते आज कळलं. आणि म्हणून आपण सर्व पर्यटकांनी बाहेर कॅलिफोर्निया न जाण्यासाठी आपण कोकणच खऱ्या अर्थानं कॅलिफोर्निया करायला काही हरकत नाही आहे. आपण जर आलात तर या ठिकाणी जो आपला स्वतःचा कोकण आहे तो त्या ठिकाणी स्वाभिमानाने उभा राहील. बऱ्याच पर्यटक जर या ठिकाणी आले तर आपल्याला उद्योगधंदा मिळेल, व्यवसाय मिळेल. आणि म्हणून सगळ्यांनी बाहेरगावी न जाता खऱ्या अर्थाने जर इकडे आलात तर आपल्या मराठी माणसाला व्यवसाय कशा संधी प्राप्त होते. आणि म्हणूनच अट्टहासानं सांगेन की आपण या कोकणामध्ये या आणि अवश्य या पर्यटनाला भाग घ्या, त्याचं दर्शन करा. आणि कोकणची संस्कृती आहे, खाद्यसंस्कृती एक वेगळी आहे. त्या खाद्यसंस्कृतीचा देखील आपण तेवढाच लाभ घ्या जेणेकरून आपल्या या व्यवसायाला चालना मिळेल. आणि खऱ्या अर्थानं आपण कोकणचा आपण आपल्या भारताच्या नकाशामध्ये त्याचा खऱ्या अर्थानं कोकणाचा विकास कसा झालेला आहे आणि विकास कसा